दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 7 वाजल्यापासून ते दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसमधून अज्ञात चोरट्याने 42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे। यात 40,000 रुपये रोख रक्कम, 2,000 रुपये किमतीची लाल रंगाची मोठी ट्रॅव्हलिंग बॅग यासह साड्या आणि ट्रीटमेंट केलेले मेडिकल डॉक्युमेंटची फाईल, एक पांढऱ्या रंगाची पर्स असे एकूण 42,000 किमतीचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात इसमाने लंपास केल्याची फिर्यादीला छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आल्यानंतर लक्षात आले। याबाबत अमृता चव्हाण, वय वर्ष 24, राहणार तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती यांनी फौजदारचौडी पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादी हा एका खासगी ट्रॅव्हल्स बस त्याचा क्रमांक MP13P3899 मध्ये अकोला ते सोलापूर असे प्रवास करीत होत्या। दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने सदर मुद्देमाल चोरून नेला आहे, म्हणून अज्ञात चोरट्यांविरोधात फौजदारचौडी पोलिसात 23 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस नाईक तम्मेश भरजेट्टी हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।